नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. निवडणूक साक्षरता मंडळ राज्यात पुणेसह 12 जिल्ह्यात स्थापन करण्यात आले असून लोकशाही मूल्यांचे शिक्षण देणारे व्यासपीठ आहे. युवकांमध्ये मतदानाबाबत असणारी उदासीनता दूर करून मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्यास यामुळे मदत होईल. कोणत्याही नव्या चळवळीत युवकांची महत्त्वाची भूमिका असते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदान नोंदणीच्या कामात गती देत जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात निवडणूक साक्षरता मंडळ, अर्थ फाउंडेशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वाक्षरी प्रमाणपत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अप्पर जिल्हा अधिकारी आशा पठाण, तहसीलदार वैशाली पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. स्वाक्षरी प्रमाणपत्राचा शुभारंभ द्वीप प्रज्वलाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मिशन युवा एन राबविल्यामुळे जिल्ह्यातील 2 लाख विद्यार्थ्यांपैकी 1.5 लाख नवमतदारांची नोंदणी झाली असून उर्वरित 50,000 विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी व्हायची असून महाविद्यालयीन प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी जोमाने कामास लागावे अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून या महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असून 16 जानेवारी रोजी विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदिरात स्वच्छता मोहीम राबवून प्रार्थना व पूजा अर्चना केली. चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील हनुमान मंदिरात स्वच्छता अभियान राबवून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. पुढील काही दिवसात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नागरिक आपले योगदान देणार आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्यासह परिसरातील दादा दहेकर, मनोहर घाटे यांच्यासह शेकडो नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी उपस्थितांना शहरातील विविध मंदिर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठापना 22 तारखेला होऊन राहिली आणि त्या अनुषंगाने जिल्हाभर संपूर्णतः प्रत्येक मंदिरामध्ये साफसफाई आणि पूजा अर्चना चालू झाली आहे. यामध्ये होम हवन आहे, स्वच्छता आहे. 22 तारखेला मोठमोठे कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयोजित केले आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सिव्हिल लाईन चंद्रपूर येथे या मंदिराची पूर्ण साफसफाई करून 22 तारखेचं पूजा होम हवन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मकर संक्रांतीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आनंद विठ्ठल वासाडे, वय वर्ष 43 असे मृतकाचे नाव असून ते भानापेठ वाड येथे राहत होते. रविवारी सकाळी आनंद वासाडे घराच्या स्लॅबवर उभे होते. त्यावेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ती पतंग पकडण्यासाठी त्यांनी खाली उडी मारली, मात्र स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शंखनाद बातमीसाठी जितेंद्र माशारकर, चंद्रपूर. पोलीस स्टेशन चंद्रपूर हद्दीमध्ये, पोलीस स्टेशन शहर चंद्रपूर हद्दीमध्ये एका व्यक्तीचा स्लॅबवरून पडून मृत्यू झालेला आहे. तेव्हा आमची कळकळीची विनंती आहे की पतंगोत्सव मनवताना ह्या सगळ्या जबाबदारीने आपला उत्सव मनवायला पाहिजे. स्वतःच्या जीवाची पर्वा करायला पाहिजे. त्याचप्रमाणे पतंगोत्सव दरम्यान जो धागा वापरला जातो तो नायलॉन मांजा नको. त्याला कायद्याची बंदी आहे आणि कायद्याची बंदी असूनही कोणी जर नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवत असेल तर त्यासाठी विविध पथके महानगरपालिकेची तसंच पोलीस पथके कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध शासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येईल. नायलॉन मांजामुळे जीवितहानी, पक्ष्यांची हानी, प्राण्यांची हानी, त्यांचे गळे कापणे, शरीराचा भाग कापणे अशा भयंकर घटना होत असतात. त्यामुळे आम्ही चंद्रपूर पोलीस दलातर्फे नागरिकांना विनंती करतो की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा. तसेच पतंगोत्सव साजरा करताना आपल्या जीवाची पर्वा करून तो मनवावा आणि शांततेने मनावा. पोलीस विभागातर्फे सर्व नागरिकांना ही कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. शिवछत्रपतींच्या जीवनपटाचा रोमांचकारी आविष्कार असणाऱ्या जाणता राजा या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महानाट्याचा सोमवारी समारोप करण्यात आला.
नागपूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तिसरा आणि शेवटचा दिवस अतिशय गाजला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून शिवछत्रपतींच्या जीवनपटावर आधारित महानाट्य जानता राजा या प्रयोगाचा राज्यस्तरीय समारोप कार्यक्रम हजारोच्या उपस्थितीत करण्यात आला. आपण तुळजाभवानीचे पुत्र आहोत. आई, या मावळच्या दऱ्या खोऱ्यात आम्ही तुझा गोंधळ मांडतोय. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. गोंधळाला ये हो बाबे, गोंधळाला ये. गणपती काळ नाच गणरा यार विहार. आखीचा सुरुवात केली पहिले मामाच्या रंगणी. गोंधळाला ये आंबे, गोंधळाला ये. घाव 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 घाव. तुम्ही नरसिंह आहात. आता खांबा खांबातून बाहेर या, गरजत गरजत बाहेर या. देश, सद्धर्म आणि स्वराज्य यांना सोन्याच्या सिंहासनावर प्रस्थापित करण्यासाठीच आपण या ज्वालेवर स्वार झालो आहोत. आपल्या पराक्रमाचा शिक्का आसमानावरती झळकेल. प्रतिपद चंद्र लेखेव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम नागरिकांशी संवाद साधला. देशातील आदिम जमातीच्या विकासाकरिता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात PM जनमन या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली आहे. यात देशातील 75 आदिम जमातीमधील 7 लाख कुटुंबियातील 28 लाख आदिम लोकांना 11 विविध मूलभूत सेवा प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेत आपल्या राज्यातील कोलाम, कातकरी व माडिया गोंड या आदिम जमाती असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने जिवती, कोरपना, राजुरा व वरोरा या तालुक्यात वास्तव्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2-वे कनेक्टिव्हिटीद्वारे कोलाम या आदिम जमातीच्या जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी कोलाम जमातीच्या लोकांना विविध दाखल्यांचे आणि योजनांच्या लाभाचे वितरण देखील करण्यात आले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मेरे जनजातीय भाई बहन जो मेरे परिवार के ही सदस्य हैं, मेरे जनजातीय परिवार, अति पिछड़े जनजातीय परिवार, उनके घर दिवाली मन रही है. ये अपने आप में मेरे लिए बहुत बड़ी खुशी है. आज उनके बैंक खाते में पक्के घर के लिए पैसे ट्रांसफर किए जा रहे हैं. मैं इन सभी परिवारों को बहुत बहुत बधाई देता हूं, मकर संक्रांति की शुभकामनाएं देता हूं और मुझे ये पुण्य कार्य करने के लिए निमित्त बनने का अवसर मिलता है, यह भी मेरे जीवन में बहुत आनंद की बात है. जनतेचा आशीर्वाद व जनतेशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस प्रदेश कमिटी सचिव नरेंद्र जिचकार आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात सोमवारी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेची सुरुवात संविधान चौकातून करण्यात आली. कॅमेरामॅन प्रवीणसह प्रियंका ठाकरे, शंखनाद न्यूज नाव. त्या संविधानाला धर्मग्रंथ आम्ही म्हणतो, मी मानते, आणि त्या धर्मग्रंथाचं अवमूल्यन रिक्षेवाला शिंदे यांनी ज्या तऱ्हेने केलेलं आहे, पिशव्यांच्या जोरावर जर या देशाच्या राजकीय पक्ष आणि राजकीय सत्ता बदलत असेल तर आम्ही जो लढा दिला इंग्रजांशी, ज्यांचा संपूर्ण दुनियेभरचा सूर्य कधी मावळत नसे असे ते म्हणत असत, त्या सूर्य न मावळणाऱ्या सम्राटाला आम्ही सामोरे गेलो. त्यावेळच्या खस्ता या देशातल्या गरीब झोपड्यातली अर्धवस्त्र असणारी बाई, पोट न भरणारा मजूर
या सगळ्यांनी त्यावेळेला या देशातल्या काँग्रेस पक्षाच्या बाजूनी उभं राहून, कारण त्यांनी स्वप्न बघितलं होतं की आमचं स्वराज्य आलं तर आम्हाला अन्न वस्त्र निवारा आणि न्याय मिळणार आहे, या स्वप्नामुळे ते काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिले होते. सर्वप्रथम नरेंद्र जिचकार यांना मनापासून शुभेच्छा. काळाची गरज लक्षात घेते त्यांनी चांगला उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ह्या नवीन पिढी जी जनरेशन आहे त्यांना आपल्या विचारामध्ये आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या विषयावर फार मोठ्या क्लिअरिटी येईल आणि त्यासाठी त्या नवीन पिढीच्या क्लिअरिटीसाठी आखलेल्या उपक्रमाला अत्यंत त्या ठिकाणी जेवढी स्तुती करावी त्या स्तुतीला त्या ठिकाणी शब्द अपुरे आहे एवढंच या ठिकाणी म्हणतो. अन्याय झालाय त्यांच्यावर काय म्हणाल? अन्याय झाला आहे गोष्ट तेवढी खरीच आहे आणि अन्यायासोबत लढलं पाहिजे हे माझ्या स्वतःच्या भूमिकेत मी स्पष्ट केलं आहे. लढू आणि जिंकू आम्ही त्याच्यावर. लोकशाहीला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या देशातील लोकशाही जिवंत ठेवायची तर जनयात्रा केल्या पाहिजे, लोकांपर्यंत विषय नेले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जी भूमिका अगोदरच्या काळात होती ती स्वतःच्या काळापर्यंत ती भूमिका पाहायला मिळत नाही, हे दुर्भाग्य आहेच. पण मग अशा वेळेस लोकांपर्यंत जाऊन विषय मांडणं आणि ह्या देशातील लोकशाही आबाद ठेवणं ह्या देशातल्या प्रत्येक माणसाचा कर्तव्याचा भाग आहे आणि तो आम्ही सगळेजण पार पाडतो आहे. हा विषय पार्टीच्या अंतर्गत असल्यामुळे माध्यमाच्या माध्यमातून खूप बोलणं योग्य होणार नाही, पण पार्टीच्या अध्यामध्ये अंतर्गत न्याय मिळेल असा माझा विश्वास है. 100% पहले हो तो ना आता इन पुढे है. हम जनता को वो ये बोलना चाहिए कि इस देश की जो डेमोक्रेसी है ये डेमोक्रेसी के सही मायने में चीज़ समझ लेना चाहिए और डेमोक्रेसी को ज़िंदा रखने के लिए हर किसी ने अपना फ़र्ज़ निभाना चाहिए. सिर्फ कांग्रेस के झंडे के नीचे खड़े रहने से कांग्रेस वाला होता है ऐसा मैं मानने वाला से नहीं. कांग्रेस विचारधारा से आदमी होना चाहिए तो ही तो काँग्रेस वाला. 100% उपयोगी आहे. याच्या अगोदरही सांगितलं की नाही काळाची गरज आहे आणि देशातली लोकशाही टिकवण्यासाठी हे नितांत त्या ठिकाणी उत्कृष्ट असं हे काम आहे. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.